दुःखाच्या डोंगराखाली माणुसकीचे दर्शन. धीरज कलावटेने मृत्यूनंतरही दिले चौघांना नवजीवन. अमरावतीत 29 वर्षीय धीरज कलावटे यांच्या अवयवदानाचा निर्णय. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरात झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या 29 वर्षीय धीरज कलावटे यांना उपचारादरम्यान ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. धीरज यांच्या डोळ्यांचे दान अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या एका किडनीचे प्रत्यारोपण अमरावतीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. दुसरी किडनी नागपूरचे एका हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्यात आली. अवयव वेळेत संबंधित रुग्णालयांमध्ये पोहोचावेत यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून वाहतूक व्यवस्था करण्यात आली. एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. धीरज कलावटे यांच्या कुटुंबियांचा हा निर्णय समाजासाठी मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश ठरला आहे. धीरज हा म्हणजे माझा लहान भावासारखा होता आणि हा जो निर्णय आहे हा सर्वस्व त्याच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे अशा परिस्थितीत अशा पद्धतीचा निर्णय घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आता त्याच्यासाठी तर भरपूर प्रयत्न झाले. शेवटी जेव्हा डॉक्टरांनी सगळं ते कुटुंबासमोर क्लिअर केलं तेव्हा छातीवर दगड ठेवून अशा परिस्थितीत असा निर्णय घेणे की जेणेकरून इतर लोकांना त्याचा जीवदान मिळेल. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि तो त्या कुटुंबाने घेतला. त्याला आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही तर फक्त सोबत होतो पण मुख्य निर्णय कुटुंबाचा त्याच्या वडिलांचा काकांचा होता. तर आज त्या पद्धतीने त्याचं अवदान झालेलं आहे आणि आशा आहे की त्या ज्या लोकांना त्याचे अवयव मिळतील त्यांच्या रूपात तो जिवंत राहिला जगात.